नमस्कार मित्रांनो. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना लक्ष्मीपूजनाच्या आणि दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पार्थला ड्रॉवरमध्ये जो कागदाचा बोळा मिळालेला असतो तो आता खोलून पाहतो, तर त्यावरती त्याने काढलेलं चित्र असतं. आता त्याला लगेचच घडलेला प्रसंग आठवतो की त्याने त्या कागदावरती चार्जरचं चित्र काढलेलं असतं आणि तो बोळा तो काव्याच्या अंगावरती फेकून मारतो. काव्या तो बोळा घेते आणि म्हणते, घ्या चार्जरचं स्केच. आता लगेच पार्थ तिला म्हणतो, चित्र म्हणजे मनातल्या भावना सांगण्याचं एक उत्तम डिव्हाइस. मग हे सगळं आठवून आता पार्थला खूपच छान वाटत असतं आणि मग तो पटकनच ड्रॉवर मधून ड्रॉइंग बुक काढतो आणि पुन्हा एकदा ड्रॉइंग काढण्यासाठी बसतो. आता ड्रॉइंग काढताना तो 2 मिनिटं डोळे मिटून घेतो आणि त्याच्या नजरेसमोरून काव्यासोबत घालवलेले सगळे छान छान गोड असे क्षण जातात. आता त्याला प्रत्येक सिच्युएशन मध्ये काव्याचा चेहराच किती गोड आहे हे दिसत असतं आणि याच विचारात आता तो अगदी तल्लीन होऊन काव्याचं अगदी सुंदर स्केच रेखाटतो आणि तो ते स्केच काढत असताना सतत काव्याचाच विचार करत असतो. त्याचं चित्र पूर्णच होत असतं तितक्यातच मानिनी तिकडे येते आणि पार्थला आवाज देते. मानिनीच्या अचानक येण्याने पार्थच्या हातातून ड्रॉइंग बुक खाली पडते. मानिनी चटकन येते आणि ते ड्रॉइंग बुक उचलते. पाहते तर त्याच्यावरती काव्याचं चित्र असतं. पार्थने इतकं सुंदर काव्याचं चित्र काढले हे पाहून आता मानिनी पार्थकडे पाहतच राहते. मुळातच तिला पार्थची काळजी वाटत असते. आता त्यात पार्थ काव्याचं चित्र काढतोय म्हटल्यावरती मानिनीला चिंताच वाटते. पार्थ मात्र आईकडे खूप आनंदाने पाहत असतो. तर इकडे नंदिनी फोनवर बोलत असते आणि ती म्हणते, हो रेखाताई, मी पण शिरीष काकांचा फोन ट्राय करते, पण का ते माहित नाही, पण त्यांचा फोन स्विच ऑफच येतोय. आपल्याला न कळवता त्यांनी व्यवहार केलाच कसा हे मला त्यांना विचारायचे. बहुतेक बाहेरगावी गेलेत ते, पण ते आले की मी भेटणार आहे त्यांना. आता ही नंदिनी फोनवरती इतकं महत्वाचं बोलत असते आणि मागे जीवा बॉलने भिंतीवरती टप्पा खेळत असतो. आता त्याचा आवाज इतका होत असतो की नंदिनीला व्यवस्थित फोनवर बोलता सुद्धा येत नसतं. नंदिनी दुसऱ्या हाताने आपले कान झाकून घेत रेखाताईंना म्हणते, तुम्ही पण त्यांना कॉल करत राहा आणि कॉन्टॅक्ट झाला ना की कळवा मला. नंदिनी आता फोन ठेवते आणि वैतागून जीवाला म्हणते, अहो जीवा, काय करताय तुम्ही? जीवा तिला म्हणतो, काय करताय म्हणजे? माझ्या ना आवडीचा गेम आहे आणि तो मी आता खेळतोय, असं म्हणून तो आणखीनच जोर जोरात बॉल सोबत खेळत राहतो. नंदिनी जीवाकडे जरा रागानेच पाहते. आता लगेच जीवा तिला म्हणतो, दादा आजारी आहे म्हणून, नाहीतर मी दादा सोबतच खेळलो असतो. आणि पटकन नंदिनीला म्हणतो, तू खेळतेस का माझ्यासोबत? आता मात्र नंदिनी त्याला विचारते, सिरियसली? पण जीवा अगदीच निर्लज्जपणे तिला म्हणतो, सिरियसली म्हणजे सिरियसलीच विचारतोय. काय आहे ना, आपला सगळा फोकस असा बॉलवरती असतो ना, त्यामुळे सगळा स्ट्रेस आता 2 मिनिटात रिलीज होतो. यू शुड ट्राय हा, असं म्हणून पुन्हा खेळायला लागतो. आता मात्र नंदिनी वैतागते आणि जीवाला म्हणते, अहो जीवा, काय करताय तुम्ही? तुम्हाला जरा सुद्धा सिरियसनेस नाहीये का हो? नंदिनी पुढे वैतागून जीवाला म्हणते, अरे फक्त 7 दिवसांची मुदत मिळाली आपल्याला आनंद निवास वाचवण्यासाठी आणि फोकसचं म्हणाल तर सगळा फोकस आता आपला आनंद निवासवर असायला हवा. पण जीवा मात्र एकदम रिलॅक्स होऊन तिचं म्हणणं ऐकत असतो. आता नंदिनी पुढे म्हणते, पण इतकं होऊनही जीवा अगदीच रिलॅक्स आहे हे पाहून आता नंदिनी चिडते आणि काहीच न बोलता सरळ आवरावर करायला घेते. मग जीवा नंदिनीला म्हणतो, चिल यार नंदिनी, अगं 7 दिवस म्हणजे फक्त 7 दिवस नाहीयेत, 168 तास आहेत आपल्याकडे, म्हणजे 10,080 मिनिटं, म्हणजे 6,04,800 सेकंड. अगं खूप असतं हे. आता नंदिनी म्हणते, अच्छा खूप असतं का? बरं, वा. पुन्हा वैतागते आणि म्हणते, कमाल आहे तुमची. याला कॉन्फिडन्स म्हणायचा की ओव्हर कॉन्फिडन्स हेच कळत नाही मला. आता जीवा एका वेगळ्याच कॉन्फिडन्स मध्ये असतो. तो तिला म्हणतो, छे छे छे, मी जिंकणार याची खात्री आहे आणि तुला हरू देणार नाही याचा विश्वास आहे. त्यावर लगेचच नंदिनी जीवाला विचारते, तुम्हाला खात्री आहे तुम्ही जिंकाल? आता जीवा लगेच तिला म्हणतो, 1 मिनिट, हे तू बोलतेस तू? अगं जो मुलगा शेवटच्या 5 बॉलमध्ये 30 रन काढू शकतो त्याच्यावरती डाऊट घ्यायचा नसतो, असं तूच म्हणाली होतीस. मग नंदिनी चिडूनच म्हणते, हो तेच म्हणाले होते मी आणि हेच चुकलंय माझं. लगेच जीवा तिला म्हणतो, अगं नंदिनी चिडू नकोस ना यार, हे बघ मी अजिबात मस्करी करत नाहीये, मी फक्त ना मैदानात उतरण्याआधीची तयारी करतोय. म्हणजे मैदानात उतरण्याआधी एखादा प्लेयर जसा फोकस असतो ना तसं झालंय माझं. म्हणजे या वेळेला ना मी फ्रंट फूटवर येऊन खेळणार, यावेळेला कोणीच माझी विकेट नाही काढू शकणार. जीवा पुढे नंदिनीला म्हणतो, आतापर्यंत लो कॉस्ट हाऊसिंग हे स्वप्न होतं माझं, पण आता ऍट एनी कॉस्ट तुला तुझं स्वप्न, तुझा आनंद निवास मिळवून देणं हे टार्गेट आहे माझं आणि ते मी पूर्ण करणार म्हणजे करणार, असं म्हणून तो पुन्हा खेळायला लागतो. आता नंदिनी त्याला म्हणते, अच्छा आणि ते कसं? आता जीवा तिला बॉल दाखवत म्हणतो, हे बघ हा बॉल आहे ना, हा बॉल म्हणजे मी आहे. म्हणजे आतापर्यंत मला फसवणाऱ्यांनी या बॉलला तुडवला,
हवा तसा लाथेंनी उडवला. काय आहे ना, त्यावेळेला या बॉलला माहित नव्हतं की त्याच्याकडे उसळण्याचं सुद्धा टॅलेंट आहे. पण आता त्याला ते कळालंय. आता मी स्वतः उसळी घेणार आहे नंदिनी. ज्या फोर्सने त्याला आपटले ना, त्याच फोर्सने उसळून तुला हवं ते मी मिळवून देणार आहे, आणि तेही तुला काहीही होऊन न देता. आता मात्र जीवाचा हा कॉन्फिडन्स पाहून नंदिनी त्याच्याकडे पाहतच राहते. जीवा पुन्हा एकदा बॉलचा टप्पा भिंतीवर मारतो आणि नंदिनीच्या दिशेने जाणारा बॉल पटकन कॅच करतो. नंदिनी आणि जीवा दोघंही एकमेकांकडे पाहतच राहतात. आणि मग जीवा नंदिनीला म्हणतो, मी तुला म्हटलं होतं ना, तुला काहीही होऊन देणार नाही. आणि मग जीवा तिथून तो बॉल टाकून निघून जातो. आता नंदिनी जीवाकडे पाहतच राहते. तर इकडे मानिनी पार्थने काव्याचं काढलेलं चित्र हातात धरून उभी असते आणि पार्थला विचारते, हे चित्र तू काढलंयस? पार्थ म्हणतो, अगं आई, असं काय करतेस? लहानपणापासून मी स्केच काढतोच, पण बऱ्याच वर्षानंतर मी काव्याचं स्केच काढलंय. मग मानिनी ते चित्र हातात घेऊन त्याचं कौतुक करत म्हणते, किती छान काढलेस अरे, अगदी छोटे छोटे बारकावे सुद्धा नीट काढलेस तू. पार्थ आता आईला म्हणतो, काय ना, काव्या या रूम मध्ये नाहीयेत ना, म्हणून म्हटलं जरा त्यांचं चित्र काढावं. मानिनी पार्थकडे पाहते आणि मग शांतपणे दोघेही खाली बसतात. आता पार्थ पुढे आईला म्हणतो, काव्याच्या न कळत त्यांच्यातले बारकावे टिपलेत मी, आणि तेच बारकावे या चित्रामध्ये काढलेत मी. त्या समोर असत्या ना तर अजून छान चित्र झालं असतं. पार्थने पुन्हा असं म्हटल्यावरती मानिनी अलगतच पार्थकडे पाहते. ती आता पार्थला सरळच विचारते, तू मिस करतोयस का काव्याला? पार्थ सुद्धा लगेच म्हणतो, हो, खूप मिस करतोय मी. त्या या रूम मध्ये नाहीयेत तर मला या रूम मध्ये सुद्धा यायची इच्छा होत नाही. लग्नाच्या आधी ठीक होतं, पण लग्न झाल्यापासून आता मला त्यांची सवय झाली. त्यांच्या ना आठवणी तयार झाल्यात माझ्या अवतीभोवती. रात्रभर बसून या चेअरवरती अभ्यास करायच्या, मी आपला घोरत बसायचो, मग माझ्या घोरण्याने त्या डिस्टर्ब व्हायच्या आणि मग सकाळी भस्कन माझ्या अंगावरती फिसकरायच्या. पार्थ काव्याबद्दल बोलताना इतका गुंग होऊन गेलेला असतो की मानिनी त्याच्याकडे पाहतच राहते. मग मानिनी पार्थला म्हणते, दिसलीच मला काव्या, अंगावर फिसकरणारी. मानिनीने असं म्हटल्यावरती पार्थ हळूच आईला सांगतो, मी त्यांना मांजरच म्हणतो आणि त्या मला आणि एकदम लाजतच म्हणतो, आर्किटेक्ट बोका म्हणतात. आता हे ऐकल्यावर मानिनी हसतेच. पार्थ एकदमच रोमॅन्टिक होत म्हणतो, तुला माहिती आई, त्यांना फिसकारू नका असं म्हटलं ना की अशा गोड रागावतात ना की मी तिकडेच फ्लॅट होतो. त्यांचं असं क्यूटपणे चष्मा लावून अभ्यास करणं अजूनही आठवते मला. कुठून आणला होता चष्मा माहित नाही, पण तो अभ्यास करताना असा खाली नाकावर घसरायचा आणि मग त्या अभ्यास करता करता अशाच झोपून जायच्या. मग मीच त्यांचं पुस्तक बाजूला काढून ठेवायचो, चष्मा बाजूला काढून ठेवायचो. अगं, हे चष्म्यावरनं सांगतो तुला, एकदा काय झालं, आमच्यात ना वादविवाद झाले होते आणि त्यांनी बोलता बोलता इथे, आणि मग ऍक्टिंग करून दाखवतो की इथे चादरीखाली त्यांनी चष्मा ठेवला होता आणि मी आपला बोलता बोलता त्यावर येऊन बसलो आणि एकदम कड खाली बघितलं तर त्यांचा चष्माच होता. मी काय त्यांना दिसू नाही दिलं, पण जेव्हा त्यांना कळलं तेव्हा असल्या फिसकारल्यात माझ्यावरती, बाप रे, असं म्हणून आता तो हसायला लागतो. पार्थ इतका छान काव्याच्या आठवणीमध्ये रमलेला असतो हे पाहून मानिनीला सुद्धा खूप भारी वाटत असतं. पार्थ पुढे म्हणतो, नंतर मी चष्मा रिपेअर करून दिला त्यांना, फार खुश झाल्या होत्या. पण एकच वाईट सवय आहे त्यांना. त्यावर लगेच मानिनी विचारते, वाईट सवय कुठली? त्यांना पुस्तकाचं पान दुमडतात. त्यांना मी एकदा बुकमार्क दिला होता, पण काय माहित कुठे गेला तो. आणि बोलता बोलता पार्थ सुद्धा मानिनीला सगळं सांगून टाकतो. आता रिसेंटली मला एका कॅफेमध्ये दिसल्या होत्या, तिथेही अभ्यास करत होत्या आणि पुस्तकाचं पान दुमडलं होतं. मग तिथेच त्या कॅफेमध्ये टेबलावर एक गुलाबाचं फूल होतं, ते दिलं मी त्यांना आणि त्यांना म्हटलं, हे ठेवा तुमच्या पुस्तकात बुकमार्क म्हणून. आता पार्थने असं सांगितल्यावरती मानिनीला एकदम आश्चर्याचा धक्का बसतो. तिच्या लक्षात येतं की काव्या जे सांगत होती ते खरं होतं आणि आपलाच काहीतरी गैरसमज झाला होता. आता या विचाराने मानिनी जरा बेचैन होते आणि लगेच पार्थला विचारते, पण मग काव्या अशी तुझ्या अंगावर ओरडत का असते सारखी? आता पार्थ एकदम लाजतच म्हणतो, ते मी सारखं त्यांना डिवचत असतो ना, मग ते चिडतात आणि फिसकारतात माझ्यावर. फिसकारणं ही त्यांची लव्ह लँग्वेज आहे. आता पार्थ म्हणतो, एकदा त्या आजारी होत्या म्हणून मी ऑफिसला जाणार नव्हतो, तर माझ्यावर चिडल्या आणि म्हणाला, देशमुख, माझ्या मागे पुढे करायची काही गरज नाही, तुमचं तुम्ही ऑफिसला जा. पण नंतर येऊन सॉरी पण बोलल्या. आणि मग पार्थ म्हणतो, त्यांच्यामुळे माझं होणारं नुकसान नको होतं त्यांना. आता मानिनीला तो प्रसंग सुद्धा आठवतो जेव्हा तिने एवढंच ऐकलेलं असतं की काव्या पार्थला ओरडत असते आणि त्याला ओरडून ऑफिसला पाठवत असते. मानिनी आता स्वतःच्याच विचारात गुंग होते. पार्थ पुन्हा आईला जागा करत म्हणतो, त्यांचा हेतू वाईट नसतो बरं का, त्यांचं ना बोलणंच असं झणझणीत तिखट मिसळीसारखं आहे. पण मला आवडतं त्यांचं हे तिखट बोलणं, माझ्याशी भांडणं, मला टोमणे मारणं, असं चालत चालत अभ्यास करणं, हे सगळं मी खूप मिस करतोय. आता मात्र मानिनीचा सगळाच गैरसमज दूर झालेला असतो. मग पार्थ हलकेच मानिनीच्या हातातनं ड्रॉइंग बुक काढून घेतो आणि चित्राकडे पाहत म्हणतो, मला या ड्रॉइंग बुक मधल्या काव्या नकोयत, मला ना त्या खऱ्याखुऱ्या हव्यात. आता तो आईला विचारतो, आई, काव्या आणि मी एकत्र असू ना? आता मानिनीला खूपच भारी वाटतं.
ती अलगद पार्थच्या गालावरून हात फिरवते आणि मग पार्थ देखील आईला अगदी प्रेमाने जवळ घेतो. तर आता इकडे रम्या तिच्या कपाटामध्ये काहीतरी शोधत असते. तितक्यातच ती जोरजोरात ओरडते. वसू तिला विचारते, अगं काय झालं? रम्या म्हणते, अगं आई उंदीर. तुला पण भीती वाटते का उंदराची? वसू म्हणते, वाटणारच ना. उंदराला ना नावापुरतं मामा म्हणतात, पण तो जर मागे लागला ना तर अगदी आजोबा पणजोबा आठवेपर्यंत तो आपला पिच्छा सोडत नाही. आता या दोघीही चांगल्याच घाबरलेल्या असतात. तितक्यातच वसू ओरडते आणि म्हणते, अगं ते बघ. लगेच रम्या उठते आणि कपाटातून तिचा आणि पार्थचा फोटो काढते. उंदरांनी पार्थ आणि रम्याचे फोटो कुरतडून खराब करून टाकलेले असतात. रम्या त्या फोटोला पाहत रडतच म्हणते, अगं माझा आणि पार्थचा फोटो कुरतडला उंदराने. वसू आता घाबरतच म्हणते, अगं रम्या, फोटो कुरतडलाय. उंदीर मामा ना बाप्पाचं वाहन असतो ग. यातनं बाप्पा आपल्याला काही संकेत तर देत नसेल ना. आता वसूने असं म्हटल्यावरती रम्याला धक्काच बसतो. ती एकदमच वसूवरती भडकते आणि म्हणते, काय बोलतेस तू आई? तू एकदम ना त्या मामीच्या गुरुजींसारखं बोलू नकोस. आणि कसला बाप्पाचा संकेत आहे याच्यामध्ये? आता वसू तिला शांत करत म्हणते, अगं तसं नाही, फक्त असं वाटतंय की तुझ्या आणि पार्थ मध्ये अंतर तर पडणार नसेल ना. आता हे ऐकल्यावरती रम्या आणखीनच चिडते आणि म्हणते, अगं आई, तू असं ना वाटेल तसं काहीतरी बोलू नकोस. असं काही होणार नाहीये. आणि असं जर झालंच ना तर ते पार्थ आणि काव्या या दोघांच्या बाबतीत होणार आहे. आणि चिडूनच म्हणते, एकतर वेगळ्या रूम मध्ये राहायला जाऊन तिने स्वतःच तिच्या आणि पार्थच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण केलाय आणि आता लवकरच ते दोघे कायमचे वेगळे सुद्धा होतील. तर आता दुसरीकडे नंदिनी कोणाशी तरी फोनवर बोलत असते. ती त्यांना सांगते, हो मी नंदिनी बोलते. मानेंकडून नंबर मिळाला तुमचा. आता ना ऍक्च्युली आनंद निवासलाच आधाराची गरज आहे. खरं तर लोनच्या चौकशीसाठी फोन केलाय मी. लोन मिळू शकेल का? मग समोरून ती व्यक्ती सेक्युरिटी विषयी विचारणा करते. आता नंदिनी म्हणते, हो सेक्युरिटीसाठी काही गोष्टी आहेत माझ्याकडे. तुम्ही उद्या बँकेत आलात ना की मला एक फोन करा. मी वाट बघते तुमच्या फोनची. आणि मग थँक्यू म्हणून ती फोन ठेवते. आता ती बाप्पाकडे वळते आणि बाप्पाला म्हणते, देवा आता आनंद निवास मिळवण्याचा तूच काहीतरी मार्ग दाखव मला. जीवा आनंद निवास मिळवण्यासाठी प्रयत्न करतायत हे माहितीये मला, म्हणून मी स्वस्थ बसून चालणार नाही. मीही काहीतरी हालचाल करायलाच हवी ना. आता तितक्यातच जीवा तिथे येतो आणि नंदिनीला पाहून म्हणतो, अरे जीवा असताना देवाकडे कशाला काय मागतेस? आता नंदिनी चिडते आणि म्हणते, तुम्ही कशाला आमच्या मध्ये पडताय? जे काही मागायचंय ते मी देवाकडे मागेन, तुमची मदत नकोय मला. आणि सरळ तिथून निघून जाते. आता जीवा तिला आवाज देण्याचा प्रयत्न करतो पण ती काही ऐकत नाही. आता जीवा देवाकडे पाहतो आणि म्हणतो, बाबा तू तरी पाठीशी राहा. तो देवाशी बोलत असतो. तितक्यातच ती जोरात जीवा करून ओरडते. आता जीवा घाबरतो आणि पळतच रूमकडे जातो. तर नंदिनी बेडवर उभी असते. आता जीवा तिला विचारतो, अगं काय झालं? नंदिनी म्हणते, अहो इथे कुठेतरी ना उंदीर आलाय. उंदराचं नाव ऐकल्यावरती जीवा आणखीनच घाबरतो आणि नंदिनीच्या मागे जाऊन लपतो आणि आणखीनच उंदीर म्हणून ओरडायला लागतो. आणि घाबरतच नंदिनीला विचारतो, कुठे? आता नंदिनी म्हणते, अहो इथेच होता कुठेतरी. आता जीवा तिला विचारतो, कुठे कुठे? कुठल्या रंगाचा आहे? नंदिनी भडकते आणि म्हणते, हिरव्या रंगाचा. जीवा सुद्धा तिला म्हणतो, हिरव्या? नंदिनी आणखीनच चिडते आणि म्हणते, अहो रंग कसला विचारताय? इथे मला कसली भीती वाटतेय. आता जीवा सुद्धा घाबरतच म्हणतो, हो हो करेक्ट आहे, मला सुद्धा ना उंदराची भीती वाटते. फक्त उंदराची भीती वाटते आणि पालीची सुद्धा वाटते आणि झुरळाची सुद्धा वाटते आणि तुझी वाटते. आता तुझी वाटते म्हटल्यावरती नंदिनी चिडते आणि म्हणते, एक मिनिट, तुम्ही माझी तुलना पाल, उंदीर आणि झुरळ यांच्याशी करताय? आता जीवा म्हणतो, अरे रे वेळ लागले का तुला? तुझी तुलना मी त्यांच्याशी कशी करेन? मग तुझी तुलना तुझ्याशीच केली तर ओके आहे ना. आता नंदिनी म्हणते, काय हा? त्याचा अर्थ परत तोच होतो ना. आता ती चिडते आणि म्हणते, तुम्ही काही बोलू नका, मी तुम्हाला आधीच सांगून ठेवते. जीवा आता तिला ओरडतो आणि म्हणतो, अगं एक 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 मिनिट शांत बस. इथे आपण दोघं पण जीव मुठीत घेऊन उभे आहोत आणि तू भांडतेस काय माझ्याशी? एक मिनिट थांब, मी ना इथे कुठेतरी काठी ठेवली होती, आपल्याला सेफ्टीसाठी हवी ती. थांब तू जरा, आवाज करू नको. मी पटकन हळूच ती काठी बाहेर काढतो. आता जीवा एकदम घाबरतच बेडच्या खाली हात घालत असतो आणि नंदिनीला म्हणतो, थांब 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 जरा, मी इथेच कुठेतरी काठी ठेवली होती. आणि अलगद वाकून हळूच ती काठी काढतो आणि काठी काढल्यानंतर आणखीनच जोरात ओरडायला लागतो आणि परत नंदिनीच्या मागे लपतो. आता नंदिनी विचारते, आता काय झालं? जीवा म्हणतो, अगो मी जेव्हा काठी काढत होतो ना तेव्हा त्याने हळूच माझ्याकडे असा डोळा बारीक करून बघितलं आणि अगदी उंदराची ऍक्टिंग करून दाखवतो. आता नंदिनी चिडते आणि म्हणते, अहो काय तुम्ही पुरुषासारखे पुरुष आहात ना, मग घाबरताय काय? जा त्याला भिडा. असं म्हणून त्याला बेडच्या खाली ढकलून देते. आता जीवा आणखीनच किंचाळायला लागतो. परत किंचाळत वरती चढतो आणि पुन्हा नंदिनीच्या मागे लपतो आणि म्हणतो, हे बरं आहे, जर मी खाली गेलो आणि तो मला चावला तर, आणि मला काही झालं तर? हे बघ, एखादा कुत्रा असताना तर त्याला मी, आणि मग ऍक्टिंग करून म्हणतो, त्याला मी असं केलं असतं तर तो शांत झाला असता, पण हा उंदीर आहे, याला काय करणार आहे? हा मला चावला आणि मी मेलो म्हणजे? इतक्या गोंधळात सुद्धा जीवाने मरणाचा विषय काढल्यावरती नंदिनी चिडते आणि म्हणते, प्रत्येक वेळी तुम्हाला मरणाचा विषय काढलाच पाहिजे का? तुम्ही जरा शांत बसा आता आणि बघूया आपण उंदीर कुठे गेला.
आणि पुन्हा दोघं घाबरून उंदीर शोधायला लागतात. दोघंही उंदराच्या भीतीने इतके घाबरलेले असतात की दोघांनी एकमेकांना घट्ट पकडलेलं असतं. दोघांचाही हात एकमेकांच्या हातावरती असतो आणि ते इकडे तिकडे शोधत असतात. जीवा आपला एकटाच बडबड करत असतो. खूप डेंजरस असतो, तो डायरेक्ट उडी मारतो. आता नंदिनीच्या अचानक लक्षात येतं की आपण जीवांचा हात पकडलाय. ती पटकन त्याचा हात सोडते आणि खांद्यावरून जीवाचा हात झटकते आणि लगेच त्याच्यापासून दूर होते. जीवा सुद्धा आता जरा अवघडतोच. आता दोघेही दूर होतात. मग नंदिनी पुन्हा एकदा हात पुढे करते. जीवाला वाटतं टाळीच मागते. तो टाळी द्यायला जातो. नंदिनी त्याच्या हातातनं काठी खेचून घेते आणि जोरात त्याला मारण्यासाठी काठी उगारते. नंदिनीच ती काठी बेडवरती आणि जमिनीवरती जोरजोरात आपटायला लागते आणि जोरजोरात हट हट म्हणून ओरडत असते. आणि इथे जीवा बेडवरती उभा राहून उगाच किंचाळत असतो. पाहता पाहता नंदिनी सरळ बेडरूमच्या बाहेर निघून जाते. आता मात्र जीवा चांगलाच रडकुंडीला येतो. तर आता इकडे काव्या अनिशा सोबत फोनवर बोलत असते. अनिशा जोरातच ओरडत ओरडत म्हणते, वा 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 काव्या, फायनली माझी मैत्रीण परत आली. काव्या हळूच तिला म्हणते, अगं कशाला ओरडतीयस? अनिशा म्हणते, मग काय, गेले काही दिवस मला वाटत होतं की माझी मैत्रीण कुठेतरी हरवली. ही कोणीतरी वेगळीच मुलगी आहे, सहन करणारी, चुकीच्या गोष्टी ऐकून घेणारी. पण तू तशी नाहीयेस ना काव्या, आणि तू जशी आहेस, यू आर बॅक माय फ्रेंड. अनिशा आता भलतीच खुश झालेली असते आणि म्हणते, शेरनी आहे तू मेरी, रॉर कर. आता काव्या तिला म्हणते, बास. अनिशा, अगं मानिनी काकू माझ्याशी असं का वागतायत हे कळतंय मला. एक आई म्हणून त्यांची तडफड समजू शकते मी, आणि म्हणूनच मी त्यांना फार काही उलटून बोलले नाही. आणि तसंही मी त्यांना अर्धवटच माहिती दिली. आणि तसंही अनिशा, मला जे बरोबर वाटलं ते मी त्यांना सांगितलं. आता अनिशा खुश होत म्हणते, चांगलंय. अनिशा म्हणते, पण तुला एक सांगू, मी तेव्हाच खुश होईन जेव्हा त्या तुला आणि पार्थ जिजूंना एकत्र राहायची परमिशन देतील. आणि त्यांनी जर असं केलं ना तर मी पाया पडेन त्यांच्या. आता तितक्यातच मानिनी काकू येतात आणि डायरेक्ट काव्याच्या हातातला फोन खेचून स्वतःच्या कानाला लावतात आणि सरळ अनिशाला म्हणतात, अनिशा, मी तुला नंतर कॉल करायला सांगते. आता अनिशा सुद्धा घाबरूनच फोन ठेवून देते. मानिनीच्या अशा येण्याने काव्या आणखीन घाबरते आणि त्यांना घाबरतच विचारते, काय झालंय काकू? मानिनी आता काहीच म्हणत नाही आणि तिला डायरेक्ट विचारते, तुझी बॅग कुठे आहे? काव्या पुन्हा विचारते, काय झालंय काय अचानक? पण मानिनी काहीच उत्तर देत नाही. तिला परत विचारते, बॅग कुठे आहे? आता काव्या म्हणते, कपाटात. काव्या आपली पुन्हा पुन्हा मानिनीला काय झालं म्हणून विचारत असते, पण मानिनी मात्र तिला काहीच उत्तर देत नाही. ती सरळ कपाट उघडते, कपाटातून बॅग काढते आणि त्यामध्ये काव्याचं सामान भरायला सुरुवात करते. आता मात्र काव्या खूपच घाबरते. ती घाबरतच म्हणते, नाही नाही, मी कुठेही जाणार नाहीये काकू. आता मानिनी चिडते आणि म्हणते, जावं तर लागेल तुला काव्या, कारण पार्थचा त्रास आता बघवत नाहीये मला. आता काव्या परत म्हणते, अहो पण मी कुठे काय त्याला त्रास दिलाय काकू? उलट तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी इथे राहते ना गेस्ट रूम मध्ये, जात पण नाहीये मी त्यांच्या खोलीमध्ये. तरी सुद्धा मानिनी काही ऐकत नाही. ती आपली बॅग भरणं चालूच ठेवते. पुन्हा आता रडतच म्हणते, तुम्ही सांगताय ते सगळं ऐकते मी, पण तरी तुम्ही माझं ऐकतच नाहीये मानिनी काकू. मानिनी परत तिला म्हणते, पारची अवस्था बघवत नाहीये मला, सांगितलं ना मी तुला, आणि म्हणूनच तू इथे थांबू शकत नाहीस. आता काव्या रडतच म्हणते, अहो पण असं मी काय केलंय, निदान तेवढं तरी सांगा. आता मानिनी म्हणते, गुंतत चाललाय माझा पार्थ तुझ्यात, सारखी तुझी आठवण काढत असतो. त्याला होणारा त्रास त्याच्या नजरेत बघून आले मी. आता पार्थ आपली आठवण काढतो हे ऐकून काव्याला जरासं छान वाटतं. काव्या आता रडतच मानिनीला विचारते, त्यांच्या नजरेत त्यांना होणारा त्रास दिसला तुम्हाला? तुम्हाला माझ्या नजरेत मला होणारा त्रास दिसत नाहीये? ती रडतच पुढे म्हणते, मलाही खूप आठवण येते त्यांची, सगळं मिस करतेय मी. त्यांचं मला चिडवणं, त्यांचं मला त्रास देणं, त्यांच्या माझ्या खोड्या काढणं, हे सगळं मिस करतेय मी. मानिनी तरी सुद्धा एकही अक्षर बोलत नाही. आता ती बॅग भरते आणि सरळ काव्याचा हात धरते आणि तिला खेचतच रूमच्या बाहेर नेत असते. काव्या आता हात सोडवण्याचा प्रयत्न करत असते आणि ओरडतच म्हणते, मी कुठेही जाणार नाहीये काकू, आणि हात झटकतच म्हणते, मी नाही राहू शकत पार्थ शिवाय. आता शेवटी मानिनी म्हणते, मी तेच करतेय, आणि म्हणते, सोडतीये मी तुला पार्थकडे. आता मानिनीच्या तोंडून हे वाक्य ऐकून काव्याला जबरदस्त असा आनंदाचा धक्का बसतो. ती क्षणभर मानिनीकडे पाहतच राहते. आता मानिनी म्हणते, तुला घराबाहेर काढत नाहीये मी काव्या, तुला फक्त या गेस्ट रूम मधून बाहेर काढतेय आणि पार्थच्या खोलीकडे नेतेय. आणि पुन्हा डोळ्यात अश्रू आणत म्हणते, पार्थच्या आणि तुझ्या खोलीकडे. आता हे ऐकल्यावरती मानिनी आणि काव्या दोघींच्याही डोळ्यामध्ये आनंदाश्रू येतात. मानिनी पुढे काव्याला म्हणते, बास झालं काव्या, आता संपला तुझा वनवास. काव्या आता मानिनीकडे पाहतच राहते. तर मित्रांनो, आजच्या भागात इतकंच. पुढील भागामध्ये आता भास्कर जीवाला फोनवर धमकी देत असतो आणि म्हणतोय, बघ आता फक्त 6 दिवस उरलेत आणि हे 6 दिवस असे जातील. त्यावर जीवा अगदीच न घाबरता भास्करला म्हणतो, हे 6 दिवसही जातील आणि तुमच्या हातून ती जमीनही जाईल. तर इकडे पार्थ त्याने काढलेलं काव्याचं स्केच पाहून त्याच्याशी गप्पा मारत असतो. तो म्हणतो, तुमच्या आठवणीत मी तुमचं चित्र पण काढलं काव्या, आता या लवकर लवकर या रूम मध्ये या. आणि तितक्यातच मानिनी काव्याला आणून पार्थच्या खोलीमध्ये सोडते. आता पार्थ काव्याला बघून एकदमच खुश होतो.
पार्थ आणि काव्या दोघंही एकमेकांकडे एकटक पाहत राहतात. तर मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच मालिकांच्या अपडेट्स करता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.